राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या कागल तालुक्यात 18च्या 18 सीटा येणार. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असल्यामुळे ते 18च्या 18 कागल तालुक्यातल्या सीटा हे बसणार. कारण ते सगळ्या तिघजण एकत्र आले आणि तिघांचा ध्येय काय एकच आहे की बाबा आपण ह्या कागल तालुक्यात संघर्ष आजपर्यंत केला. मंडिक साहेबांनी आपण हिने केला, राजाने केला, परत आपण नंतर करू शकलोय. मग तेच हे त्याच्यामुळे आपला तालुका पाठीमागे जायला आणि हा कागल तालुका जर उंचवायचा झाला तर आपण सगळेजण एकत्र येऊन या तालुक्याची दिशा बदलायला पाहिजे आणि कागल तालुक्याची उंची वाढवायला पाहिजे आणि हा कागल तालुक्यातला संघर्ष मोडून गावागावातली भांडणं ही बंद करायला पाहिजे. ह्याच्यामुळं हा तालुका चांगला सुजलाम सुफलाम होईल असं त्यांना वाटतं. म्हणून त्यांनी सगळेजण आल्यामुळं हे कागल तालुका निश्चित 18च्या 18 सीटा येणार. हे कुठलाही ज्योतिषाला विचारायची गरज नाही. त्यांनी स्वतः सीट कमी घेतल्या का? जर आपण एकट्याच आपण मागित बसलो तर मग संघर्ष आणि पूर्ण चालू झाला. आपल्या सीटा लोकांना जरा समजावून सांगता येईल, बाबा आपल्याला तालुक्याचं हित करायचं आहे आणि तुम्हाला आपण एकाने पाठीमागं सगळ्यांनी एकच. आता जर 18च्या 18 मागितल्या किंवा 9 मागितल्या असत्या तर 9 मागितल्या असत्या वैयक्तिक एकट्याला तुम्ही 9 घ्या तर ते 9 मध्ये दोघं जण आलं नसतं आणि ते बाजूला गेलं असतं आणि पूर्ण आणि एक तालुक्याला संघर्ष सुरू झाला असता. आणि त्याच्यासाठी आपण मागं 3 सीटा घेऊन त्यांनी हा चांगला सुजलाम सुफलाम करायच्या दृष्टिकोनातून मागे घेतले. 18च्या 18 सीटा येणार.